महिसागर तीर्थ, महिसागर तीर्थ, स्तंभ क्षत्र याचा आपण विचार केला. तदनंतर आपण घटोत्कच कोण, येळंबा कोण, वारणा व्रत काय, इथपर्यंतची कथा आपण येऊन पोचली आहे. आणि साक्षात कथा आता त्या घटोत्कचच्या विवाह प्रसंगाची आपण बघत आहोत. काम कटनकटा हिच्याशी कशा पद्धतीने विवाह होतो या कथेचं आपण निरूपण करणार आहोत. मायबाप, भगवंत फार फार दयाळू आहे, फार दयाळू आहे. नाम संकीर्तन जर आपण केलं तर आपल्याला परमेश्वराचा लाभ झाल्याशिवाय राहत नाही. फक्त ते परमेश्वराचा लाभ जर करून घ्यायचा असेल तर थोडं भजन हृदयाने करूया आणि त्या परमेश्वराचं आव्हान करूया. आपल्या कथेमध्ये परमेश्वरानं यावं असं आपल्या मनामध्ये निर्धार करूया आणि त्या परमेश्वराचं थोड्या वेळ स्मरण करूया. राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्णा 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे. भगवान की हमारे का सारा बाबा खाटू श्याम. फार गोड भजन आहे माऊली. वृंदावनात कधी गेलात ते भजन ऐकून आनंद होतो. काय वृंदावन, वृंदावनम नाम पशव्यम नवकाननम, गोप गोपी ग्वाम सेव्यम पुण्याद्रितृणवीरुधम. वृंदावन असं नाव आहे मायबापानं, नवकाननम आहे. आणि त्या ठिकाणी गोप गोपी गवाम आनंदाने नाचतायत मायबाप. फार गोड असं भजन. भगवंताचं जर स्तवन करायचं असेल तर मनापासून करा, हृदयापासून करा. भगवंत आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही मायबाप. चिंतन चांगलं करा. चिंतन जर चांगलं केलं तर भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही मायबाप. म्हणून चिंतनीय भजन करायचं माणसाने, भगवंताचं भजन करायचं. या माऊली नाना भाऊ वाघ आणि विठ्ठल भाऊ बागुले. मेरी विनती यही है राधा रानी, कृपा बरसाए रखना
राधा रानी कृपा बरसाए रखना महारानी कृपा बरसाए रखना मुझे तेरा ही सहारा महारानी मुझे तेरा ही सहारा महारानी चरणों से लिपटाए रखना है कृपा बरसाए रखना राधा रानी कृपा बरसाए रखना राधा 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 जय श्री राधा 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 जय श्री राधा जय श्री राधा अरे का सारा बाबा खाटू श्याम हमारा. वा गोड. धन्यवाद आपण आलात गुळाणेकर. बळ भेटलं मला. आपला माणशी उन्हात ते बळ भेटस. घटोत्कचला सुद्धा तसं बळ भेटतंय. बोलना आसान है लेकिन करना बहुत कठीण है. वा वा घटोत्कच लग्न करणं सोपं आहे पण ती हळद लागली ना ते सोपं नाहीये. बघा नवरदेव हा सुद्धा सन्मान होणार आहे. घटोत्कच लग्न करायचंय पण भगवान कृष्ण सांगतात जिच्याशी लग्न करायचंय ती काम कटनकटा. ती फार भयानक आहे. काय ती भयानक काय? तिच्याशी जर लग्न करायला विचार करावा लागेल तर बुद्धी चातुर्य शक्ती हे सगळं हारून जावं लागेल तेव्हा तिच्याशी लग्न होईल. काम कटनकटाकडे इतकं बल होतं. तिने रावणासारखे असे 10 रावण जरी आले तरी त्यांना हरवलं असतं एवढं बल तिच्याकडे. भगवतीचे साक्षात स्वरूप आहे म्हणून तिच्याशी युद्ध करायचं तिला जिंकायचं तेव्हा ती लग्न करणार आहे. त्याच्या अगोदर तिला बुद्धीमध्ये हरवायचंय आणि बुद्धीमध्ये जेव्हा तुम्ही हरवणार तेव्हा तिच्याशी लग्न करता येईल. धर्मराज युधिष्ठिर म्हणतात आम्हाला एकटा मुलगा आहे, लग्न नाही झालं तरी चालेल, ब्रह्मचारी ठेवू पण त्याला मारायला पाठवणार नाही आम्ही. देवा काय सांगता तुम्ही? नाही 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 पाठवावंच लागेल. कारण की भगवतीने मला शब्द दिलेला आहे. भगवतीने सांगितलंय की काम कटनकटाचा याच्याशी विवाह होईल घटोत्कची आणि याच्या घटोत्कचच्या घरी एक मुलगा जन्माला येईल. ते म्हणजे कोण? बोलो खाटू श्याम भगवान की. खाटू श्याम भगवान जन्माला येणार आहे. आता तुम्हाला प्रत्येकाला वाटत असेल खाटू श्याम काय? आज सगळी त्यांची इतिवृत्त माहिती तुम्हाला सांगतो. इथपर्यंत आपण कथा आणलेली पण खाटू श्याम काय फार गोड वर्णन आहे मायबाप. जसं धुळे जिल्ह्यामध्ये पांझरा नदी आहे तर आपण पांझरेश्वर म्हणतो पांझरेश्वराच्या महादेवाला. पांझरेश्वर भगवान की. तसं राजस्थानमध्ये शिखर नावाचा
जनपद आणि त्या ठिकाणी खाटू नावाचं गाव. ऐका, फार गोड. आपण कुणाची कथा श्रवण करतोय हे आपल्याला माहिती असावं. फार गोड वर्णन आहे मायबाप. खाटू एक जनपद आहे, एक गाव आहे सिकर मधलं. ज्या शास्त्रज्ञांना सुद्धा कळालं नाही आज त्या ठिकाणी ते घडतंय. माझ्या गोमातेचे उपकार त्या ठिकाणी झालेले आहेत मायबाप. त्या खाटू क्षेत्रावरती कृपा झालेली आहे. ते खाटू क्षेत्र आपण काल जे बघितलं ना, महिसागर तीर्थ त्याच्या जवळ आहे, स्तंभ क्षेत्राजवळ. ते शीर कसं आलेलं आहे या आपण कथेमध्ये बघणार आहोत. पण ते शीर आज शीर के दानी 3 बाण के धारी हे कसं झालेलं आहे हे लक्षात येईल आपल्याला मायबाप. ज्या ठिकाणी त्या खाटूमध्ये हे मंदिर आहे त्याच्या पूर्व इतिहास असा आहे, त्या ठिकाणी रोज ती गोमाता दूध द्यायची. आपोआप रोज गोमाता दूध द्यायची. ती गोमाता दूध द्यायची आणि विचार करायची की माझ्याकडनं ही सेवा होत आहे मायबाप. त्या गोमातेनं आपोआप तिथे यायचं, रोज दूध द्यायचं. दूध कुठे जाते याचा विचार अजून सापडला नाही. त्या ठिकाणी दूध तर थांबत नाही, मग दुग्ध किन्म जाती, कुठे जाती असा विचार त्यांच्या मनामध्ये यायचा. ते दूध बरोबर आपोआप खाली जायचं. तुम्हाला सांगू बाप, आज सुद्धा जर लहान मुलाला डॉक्टराने सांगितलं, आईला, आई, ताई, माई, बाळाला तुमचं दूध चालणार नाही किंवा तुम्हाला दूध जर पाजता येत नसेल बाळाला, तर कुणाचं दूध पाजा? म्हशीचं. कुणाचं दूध? बोलत चला बरं थोडं. कशाचं? गाईचं दूध पाजतात ना. गाय ही माझी माय आहे. 33 कोटी देवता तिच्यामध्ये विराजमान आहे आणि त्या ठिकाणी गोमाता आपोआप दूध देत आहे. आणि एक दिवसाचा प्रसंग सगळ्यांना कळाला की गोमाता या ठिकाणी का दूध देते. सगळे ग्रामस्थ एकत्र झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी खोदकाम चालू केलं. आणि खोदकाम करता करता त्या ठिकाणी साक्षात एक मुकुट सहित शीर सापडलं. मुकुट सहित शीर सापडलं आणि तेजस्वी ओजस्वी हे सगळं शीर ज्याने ग्रामस्थांनी उचललं आणि त्यांनी विचार केला की याची सेवा आपण करायची. सगळे गावकरी सेवा करायला लागले. ते शीर एका ब्राह्मणाच्या घरी ठेवलं. स्वतः ते शीर जशाच्या तशा भावनेनं तिथला जो राजा होता स्वरूपसिंग चव्हाण त्याच्या स्वप्नात गेलं आणि त्या चव्हाण राजाला सांगितलं, अरे तू फार कृपाविलाशी आहे, एकदा माझं मंदिर बांधून बघ, तुझ्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही भगवान. आणि मग खऱ्या अर्थानं इसवी सन 1027 मध्ये त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं. पूजाविधी चालू झाली, अखंडपणे पूजाविधी चालू झाली. मारवाड प्रांतामधील दिवाण अभय सिंग यांनी 17व्या शतकामध्ये त्या ठिकाणी संगमरवरी दगडानं ते मंदिर बांधलं. स्वर्ण अलंकृत करून ते मंदिर बांधलं. आज सुद्धा जर खाटू श्यामचं दर्शन घेतलं तर शालिग्राम भगवान जसे दिसतात, शालिग्राम म्हणजे माझ्या भगवान विष्णूचं स्वरूप, तसंच स्वरूप खाटू श्याम भगवानचं आहे. आणि त्या ठिकाणी ते मंदिर विराजमान झालं मायबाप. आज तयागत त्या मंदिराची कृपा तिथं बरसत राहिली. आणि त्या खाटू क्षेत्राला आज सुद्धा श्याम बाबाचं खरे स्थान मानलं जातं हे विश्वामध्ये सगळ्या लोकांना माहिती आहे. मायबाप आपण फार भाग्यशाली आहोत. फॉरेनचे करोडो भक्त फॉलोअर्स आहेत, पण त्यांना येता येत नाही. त्यांना विजा काढावा लागेल, कधी कधी त्यांना तिकीट काढावं लागेल आणि येण्याचा प्रॉब्लेम कधी कधी येऊ शकतो. आपण फार भाग्यशाली आहेत. फक्त 1000 किलोमीटरवर खाटू श्याम भगवान आहेत.